2 दिवस झाले कंटिन्यू हीच भाजी बनवते, तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. अगदी घरात काहीही भाजीला नसेल तरी सगळेजण बोटं चाटत खातील आणि परत परत हीच भाजी मागतील. इतकी छान ही भाजी होते. त्यासाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे. त्याची वरची साल काढून अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे. विश्वास ठेवा, नक्की ही भाजी सगळ्यांना आवडेल. इतकी अप्रतिम होते आणि अगदी झटपट तयार होते. कुठलीही जास्त पूर्वतयारी न करता आपण पटकन ही भाजी तयार करू शकतो. इव्हन जर आपल्या घरी गेस्ट आले तरीही आपण ही भाजी पटकन तयार करू शकतो. अशी ही मस्त रेसिपी आहे. तर इथे मी अशा पद्धतीने 2 कांदे, मध्यम आकाराचे कांदे कट करून बारीक कट करायचे, जाडी बिलकुल ठेवायची नाही आहे. बारीक बारीक कट करायचे, तेव्हाच आपली ग्रेव्ही छान होईल. नाहीतर जाडे जर कट केले ना तर आपली ग्रेव्ही व्यवस्थित होणार नाही. म्हणून मी इथे फाईनली बारीक बारीक कट करून घेत आहे. सोबतच याला अजून म्हणजे आपल्याला घ्यायचे आहे रेड टोमॅटो. ते पण असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे. खूप अप्रतिम ही भाजी होते. खायला खरंच अप्रतिम लागते. भाकरीसोबत तर खूप छान लागते. जर तुम्ही आपण साधा भात जरी केला तरीही त्याच्यासोबत ही भाजी खूप छान लागते. सोबतच थोडासा कोथिंबीर स्वच्छ धुवून तोही बारीक कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. नंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं. 2 चमचे तेलामध्ये मस्त ही भाजी तयार होते. 2 चमचे तेल घेतल्यानंतर तेल छान गरम होऊ द्यायचं. नंतर त्याच्यामध्ये टाकायची मोहरी. आपण जसे एरवी भाजीला तर मोहरी जिऱ्याची फोडणी देतो ना, त्याच पद्धतीची मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. मोहरी आणि जिरं छान तडतडू द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. घरात तर माझ्या सगळेजण बोलत आहेत की ही भाजी दररोज बनवली तरीही चालते. इतकी ही भाजी खायला अप्रतिम झाली होती. त्यामुळे मी सतत 2 दिवस झाली हीच भाजी बनवत होती. भाकरीसोबत खायला ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी असली तरीही खूप छान लागते किंवा आपण प्लेन राईस बनवला तरीही त्याच्यासोबत ही भाजी खायला अप्रतिम लागते. कांदा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा. सोबतच रेड कलरचे आपले मस्त लालसर टोमॅटो टाकायचे बारीक चिरलेले आणि तेही छान परतू द्यायचे. आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. छान असे मऊसूत पडले की नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धवट क्रश केलेला लसूण टाकायचा. बघू शकता असा अर्धा लसूण कट केलेला टाकायचा. एकदम बारीक पेस्ट नाही टाकायची. खूप छान लागतो तो लसूण जेव्हा आपल्या दाताखाली येतो. सोबतच इथे मी काही मसाले घेतलेले आहे. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, गरम मसाला, धना पावडर आणि कांदा लसूण मसाला प्रत्येकी 1-1 चमचा घेतलेला आहे. हे टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. छान परतून घ्यायचं. मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. मध्यम गॅसवर याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. मसाले आपले अजिबात जळता कामा नये, नाहीतर जळकट वास येतो आणि मसाल्याची टेस्टही चालली जाते. त्याच्यामुळे मध्यम गॅसवर हे व्यवस्थित भाजून घ्यायचे अशा पद्धतीने. नंतर याच्यामध्ये आपल्याला इथे टाकायचं आहे. मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. बघू शकता 1.5 ग्लास पाणी टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि याला छान उकळी येऊ द्यायची. आता उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पुढची प्रोसिजर करायची आहे. याला मस्त उकळी येऊ द्यायची. त्याला बघू शकता तर्री पण छान आली. थोडंसं पाणी पण कमी झालं. दाटसर अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आणि मस्त त्याच्यानंतर 1 वाटी इथे आपल्याला टाकायचं आहे फरसाण. म्हणजे आपण बनवत आहोत फरसाणची भाजी. 1 वाटी फरसाण टाका. फरसाण टाकलं की नंतर ते व्यवस्थित मिक्स करा. फक्त एक लक्षात ठेवा, फरसाण जेव्हाच टाकायचं जेव्हा घरातली मंडळी लगेच जेवायला बसलेली असेल तेव्हा लगेच फरसाण टाकायचं आणि भाजी सर्व करायची. जर तुम्ही अगोदर टाकून ठेवलं तर फरसाण हे मऊसूत पडतं. बघू शकता किती अप्रतिम अशी भाजी आपली तयार झाली. वरतून कोथिंबीर टाकायचा. कांदा, लिंबू आणि चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सर्व करायची. इतकी अप्रतिम अशी फरसाणची भाजी. घरात जर कधी भाजीला काही नसेल तरीही आपण बघू शकता काय भन्नाट भाजी बनवलेली आहे आणि दिसायला जेवढी अप्रतिम झाली होती खायला तितकीच अप्रतिम झाली होती. तुम्ही याला भाकरीसोबत सर्व करा, भातासोबत सर्व करा. खायला खूप छान लागते आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. अशा चमचमीत झणझणीत रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू वन्स अगेन. बाय. जय श्री कृष्ण.